पुढे बघूया काय. आणि लकीली आम्हाला एक असा प्लेस भेटलाय ना, आहा प्लेस बघून आहे ना तुम्हाला इतका आनंद होईल, इतका आनंद होईल ना. आणि कसं बनवलंय ते पण बघा. आणि भूक तर डबल लागली. चला बाय बाय जंगल सफारी. बाहेर आलोय आम्ही आणि आता निघतोय, बस पकडतोय. मजा आली ऍक्च्युली, खूप धमाल आली. पुन्हा गेलो, खर्च झाला, पण कसं आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे दाखवायला मिळालं पाहिजे ना, तर त्यासाठी पुन्हा एकदा आतमध्ये गेलो. आणि इथे बस इथून मिळणार खालून. ओके बरं का, मस्त बनवलंय. समोरच तुम्ही बाहेर आलात ना तिकडून जंगल सफारी करून, तर इथून रस्ता क्रॉस करता. रस्ता क्रॉस करून नंतर मस्त की हा इकडे हे बघा, इथून बस माशा मिळतात. नाही माहिती आहे तर विचारत, आम्हाला पण नाही माहिती आहे, आम्ही विचारत जातोय. कसला सुंदर व्ह्यू मिळाला ना. मस्त. आता आम्ही इथून आलो तर मला वाटतं विचारलं लागेल इकडे बस इथेच मिळते की नाही. हे कार पार्किंग वगैरे बस येते तिकडून रे. बघूया, विचारून बघूया. हा विचारून बघूया. आपल्याला माहित तर नाहीये पण विचारायला काय. केवढं मोठं आहे हे. चला विचारलं आम्ही, समोर मिळून. समोर बस पण लागली आहे. हा ही बस पण लागली आहे. तर आपण काय करूया, धावत जाऊया आणि बस पकडूया. चले बघ, ये समोर आहे बस. मला वाटतं इथे लिहिलेलं आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, तर ही बस जाईल. बघूया. कोण नाहीये, एसी बस आहे. चला पुन्हा विचारला मी तिकडे, समोर बस आहे आणि बस आली आहे. त्यांना विचारलं, ते बोले इकडे, पण इकडे नाहीये, समोर नाही. जिथं आम्ही मगाशी होतो ना इकडून बस मिळत. धावा का धावतोय बघा. चला इथे बस लागली बघा, इकडेच. मग कशी आम्ही इकडेच होतो, पण आम्हाला सांगितलं तिकडे. काय चला बसचे दरवाजे खोलले, आम्ही आलो आतमध्ये. आणि बस मध्ये कोणीच नाही, आम्हीच आहे. सकाळचा टाइम आहे ना. बस निघाली आहे. फर्स्ट टाइम लाईफ मध्ये एसी गाडीमध्ये कोण नाही, मीच आहे. पूर्ण गाडी खाली आणि ही गाडी पण फ्री आहे सेवा. आता आम्ही ना मुंबईच्या दिशेला निघालो, स्टॅच्यू ऑफ युनिटी बघून निघालो. आणि मधला एक रस्ता मिळाला. सुरत 124 किलोमीटर, 3 तासाचा प्रवास आहे. पण भूक पण तर लागली आहे. तर आम्ही निघत होतो. दीपक बोलला एका ठिकाणी थांबूया आणि मस्त समोसा वगैरे खाऊया, पण मी बोललो नको, पुढे बघूया काय. आणि लकीली आम्हाला एक असा प्लेस भेटलाय ना, आहा प्लेस बघून आहे ना तुम्हाला इतका आनंद होईल, इतका आनंद होईल ना. आणि कसं बनवलंय ते पण बघा. आणि भूक तर डबल लागली आहे ते बघूनच. आता तुम्हाला मी पूर्ण हा प्लेस दाखवतो कसा आहे तो. आता आम्ही तिथून आलो आणि आपल्याला सुरतसाठी इथून जायचंय. तर त्याच्या समोर जे ना त्या रोडला बघा, हा असा मस्तपैकी वरती गवत वगैरे आहे आणि खाली झाडाचा खोड आहे. आणि हे बघतील ना तुम्ही, शेण आहे. एकदम टिपिकल गावचं बनवलंय, एकदम टिपिकल. इथे खाट वगैरे आहे. आतमध्ये बघतील ना, हा काय भारी आहे. म्हणजे झाड कापायची पण गरज नाही, त्या झाडाचाच उपयोग केलेला आहे. सही. आणि इकडे बघा चहावाला पण आपला समोरच आहे. इकडे एक तुम्हाला दाखवतो. हे बघा खोपटं पण आहे, पण ह्यात काही नाहीये. आणि ही आहे सिटिंग अरेंजमेंट. पण लाकूड पण भारी आहे. हा. आणि हे बघा इथे पूर्ण ना असं शेणाने सारवलंय. आणि इकडे सगळं देशी गाई पासून क्या क्या आपने इधर रबड़ी वगैरह है ना, लस्सी है, रबड़ी है और लस्सी रबड़ी पाणी. अच्छा हे बघा इथे समोर आहे.
तर आपण सगळं खाणार आहे. रबडी पण घेणार आहे. पहिला मी सांगितले छोले भटुरे सांगितलेत आणि इकडे सगळं असं काय काय नाश्ता आहे. या बात आहे. आणि आपण सांगितले छोले भटुरे. आर्किटेक्चर बघा कसलं भारी आहे. टिपिकल बोलतो ना गावी आलं असं आहे. आणि इकडे गुलाबजाम दाखवतो तुम्हाला. गुलाबजाम हे बघा सही. चला आपण एका ठिकाणी जाऊन येऊया. किधर है पीछे? यहाँ पे वहाँ से वो जाओगे उधर से दिखेगा नहीं, वैसे गाड़ी जाएगी यहाँ से. नहीं चल के जाता हूँ. चला या पे ना या से. चला इथे मस्त सगळं किचन वगैरे आहे. आणि इथून त्यांनी आपल्याला सांगितलं की जरा पुढे जाऊन बघा तिथे आमचा तबेला पण आहे. तर थोडंसं जाऊन बघूया. घोडे वगैरे पण आहेत. हा हिला गायी पण भेटल्या, घोडे पण भेटल्या. समोर तबेला आहे तो पण भारी आहे. या बात आहे. कसलं भारी आहे ना. जबरदस्त. वाव. हे समोर आहे समोर. हे समोर त्यांचं हे समोर बघतात आहे ना इकडे आहे. पण ते खूप लांब आहे. तर बोलो एवढ्या लांब जाऊया का नको. कारण की इथून भरपूर लांब जावं लागेल ना. हा आता आम्ही तिथून आलो. जेवढं तर तुम्हाला आता मी मस्त दाखवलं ना ते तिकडे रोड टच. आणि त्यांनी जे आता मला ना घोडे वगैरे बांधले ते त्या साईडला आहे. पण ते खूपच लांब आहे. तर जेवण पण आपलं आलंय. तर बोले एवढं लांब कशाला जाऊया ना. तर इथून मला दिसतात एकच घोडा दिसलाय मला फक्त तिकडे. पण लोकेशन भारी आवडलं आपल्याला. चला ऍक्च्युली ते खूप लांब आहे आणि आमचं जेवण पण आलेलं आहे. तर ते भरपूरच लांब आहे. आम्हाला वाटलं जवळ आहे. तिथून दिसला मला घोडा पण ते खूपच लांब आहे. तर पुन्हा आम्ही आलो. जरा पेट पूजा करून घेऊ. भूक तर जामच लागली आहे. आणि असं लोकेशन असेल ना तर जेवण जास्त जाते. हे बघा भारी. चला पहिला आमची डिश आली आहे. समोसा आहे मस्त. दही आहे आणि शेव मारली आहे. आणि इथे काय गोड चटणी वगैरे आहे. तर आता आपण लोकेशन तर मस्त आहे बघा. गर्दी पण झाली. लोकेशन तर मस्त आहे. आता टेस्ट बघूया कशी आहे. आणि इथे आपले छोला भटुरा पण आलेले आहे. हा टेस्टी भी आहे. छोले भटुरे, समोसा विथ शेव एंड दही. आणि ते परत छोले भटुरे. कुल्लट्टी. अंकल आप कहाँ से हो? मस्त. और आपने पहला क्या बोला? अनएक्सपेक्टेड इधर खाना जो भी मिल रहा है एकदम हायजेनिक भी है. म्हणजे अनएक्सपेक्टेड लोकेशन. आम्ही चाललेलो पण बघूया. म्हणजे बाहेरून बघायला जितकं भारी वाटते ना तर मग आतमध्ये येणार तो बनत आहे. आतमध्ये येणार तर बनतं. चला आता मस्त पैकी हा गरमागरम आहे. पहिला समोसा टेस्ट करूया. समोसा आहे, शेव आहे, दही आहे, गोड चटणी आहे. दूध मस्त टेस्ट. एक नंबर. लकीली भेटलं ना. कधी कधी असं होतं ना ठरवलेलं असताना गोष्टी त्या होत नाही. पण अनएक्सपेक्टेड कुठली गोष्ट भेटते ना ती भारी असते. आम्ही विचार पण नव्हता केला. फक्त बाहेरून इतकं भारी वाटतंय ना आतमध्ये आलो टेस्ट पण भारी आहे. आणि हायजेनिक आहे ना. त्यांचा गाईंचा गोठा वगैरे सगळं तिकडे आहे. तर हे पण जे रबडी वगैरे मिळते ना म्हणजे ओरिजिनल गाईपासूनच बनवलेलं आहे. मजा आली. समोसा मस्तपैकी ट्राय केला. आता छोले भटुरे बघा. साईज बघा. आणि पूर्णपणे आता फुलला आणि गरमागरम आहे. आता छोले समोसे ट्राय केले. नाही काय खायला समोसे ट्राय केले पहिला. आता माझी जीभ पण हे झाली. समोसा ट्राय केला. आता आपण छोले भटुरे ट्राय करूया. तर हे आहे छोले आणि हे आहे भटुरे. एक नंबर. प्रश्नच नाही.
हॉटेलला थांबलं असतं ना तर अननेसेसरीचा खर्च झाला असता, पण इकडे टेस्ट पण भारी आहे. वाव. दीपक टेस्ट कशी आहे? मस्त. प्रकाश हा खाऊन टेस्ट सांग कशी पटपट. एक नंबर है. छोले पण सॉफ्ट आहेत. गरम आहे एकदम गरम आहे. हा बस. चला छोले सॉफ्ट नाही. नाही नाही हे सॉफ्ट आहे, हे सॉफ्ट बोलला ना, हे सॉफ्ट आहे. भटुरे भटुरे हा भटूरे सॉफ्ट है, ठीक है. छोले टेस्ट है. 2 रबड़ी निकालना और 2 बिस्लरी. चला आता रबडी टेस्ट करूया आणि 2 बिस्लरीच्या थंड बॉटल देखील घेऊया. थँक्यू. साईडला रबडी. इथे मस्तपैकी रबडी मागवली आम्ही. आता ही थंडगार अशी मटक्यामध्ये. आता ही आपण खाऊन बघूया ह्याची टेस्ट कशी आहे. रबडी घेते रबडी. एकदम ओरिजिनल टेस्ट, एकदम ओरिजिनल. हायजेनिक आहे ना, यांच्याच गायी आहेत ना तिथे पाळलेल्या आहेत मस्तपैकी, आणि त्याच गायीच्या दुधापासून वगैरे काय कशापासून हे रबडी वगैरे बनवतात. सुपर टेस्ट आहे. आता आम्ही समोसे खाल्ले मस्तपैकी, नंतर छोले भटुरे खाल्ले आणि ही रबडी. मला तिथे गुलाबजाम पण वेगळे दिसत होते, ते मगाशी तुम्ही बघितले ना, ते गुलाबजाम पण खायची इच्छा आहे, पण आता माझ्या पोटात जागा नाही ना, तर झोपणार आहे मी. हे पान कसलं आहे रे? गुलाबाचं आहे कसलं आहे? गुलाबाचं आहे. चिपक नाही ते. अमेझिंग. चला त्यांनी आपल्याला मिठाई पण टेस्ट करायला दिली. काय इधर ये ना, ऐसा लग रहा है कि एकदम हलवा खा रहा हूँ. हलवाई बोलते क्या? मी त्यांना बोललो की हलव्यासारखं वाटतं आणि हा दुधाचा हलवाच आहे, पण बघा ना कन्सिस्टन्सी बघा किती एकदम सॉफ्ट आहे. हे बघा बघा. बाय. थैंक यू. और कभी आएंगे तो अभी इधर ही आएंगे. बेस्ट है. अंकल किधर गए? अंकल चलो भाई अभी यहाँ से निकलते. अपने को 10 घंटा अभी है. और दीपक गाड़ी में देखो. दीपक किधर भाग गया? ए दीपक फोटो निकालेंगे यार. बाय द वे हे आहे बाथरूम आहे. ते बाथरूम पण बघा त्याच गोष्टी यूज करून बनवलेलं आहे, आणि हे बाहेरून अशी काही दिसते. मजा आली. इकडे जेवण पण भारी, लोकेशन पण भारी, सगळंच भारी. इथून निघावंच वाटत नाहीये, पण निघावं तर लागेल. चला निघायचं. चांगला प्लेस भेटला ना आपल्याला. हा अरे हा पाण्याच्या बाटल्या 2 त्यांनी ठेवलेल्या बघ प्रकाशने कुठे. त्याला विचार. निघूया ना. हाय ना एक बस झाली ना, गरम होईल ना. चला निघतोय आम्ही. हॉटेलला करूया बाय बाय आणि निघूया आता आपण डायरेक्ट घरी मुंबईला. काय माहित मध्ये असा काय भेटतं आणखीन, तर तिकडे थोडं बघू. चला चला बोलायचंय गणपती बाप्पा मोरया. आवाज बसला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. चला बॅक टू स्वीट होम. पुन्हा एकदा आलोय आपल्या घरी आणि खूप मजा आली. या 2 दिवसामध्ये ना आम्ही इतकं एन्जॉय केलं ना काय विचारू नका. खूप म्हणजे खूप मजा आली. आम्ही 8 तारखेला आपली जर्नी अचानक भयानक जी आपली टूर निघालेली ना ती 8 तारखेला सुरू झाली. 8 तारखेला रात्री आम्ही इथून निघालो आणि पोहोचलो 9 तारखेला
11 साडे 11 वाजले. तर आम्ही 11 साडे 11 वाजता तिकडे पोहोचलो. म्हणजे कुठे एकतानगर केवडियामध्ये. मग आम्ही पहिला काय प्लॅन केला, तर पहिला आम्ही केला जंगल सफारी, जो आपला खूप आवडीचा विषय. तर जंगल सफारी आपण पाहिली. जंगल सफारी पूर्ण एक्सप्लोर केली, वेगवेगळे प्राणी पाहिले, खूप मजा आली, तिकडे टाइम स्पेंड केला. त्याच्यानंतर आपण संध्याकाळी 6 वाजता तिथून बाहेर आलो आणि मग काय करायचं, तर आपल्याला शोधावा लागला होमस्टे. आणि होमस्टे पण आम्ही लकीली म्हणजे एका ठिकाणी चहा प्यायला बसलो. तर तिकडे आम्ही रूम्स वगैरे शोधत होतो. तर रूम शोधताना आम्हाला कोण 5,000 सांगते, कोण 6,000 सांगते. तर माझ्यासोबतले मित्र जे होते ना, ते बोलले एवढा नको खर्च करूया, आपल्याला फक्त झोपायला जायचंय, चार्जिंग करायला जायचं, जेवण पाहिजे तर आपण बाहेर करू. तर आपण थोडासा आणखीन कमी बजेटमध्ये कुठे मिळतोय का बघूया. तर मी बोललो चालेल ठीक आहे, तसं करूया काहीतरी. आणि नंतर तिथे आम्ही जिथे चहा पित होतो ना, तिकडे एक आंटी होत्या. तर त्यांनी आम्हाला एक रेफरन्स दिला. तर त्यांच्या थ्रू आम्ही गेलो अंश होमस्टेला. आणि अंश होमस्टे मला खूप आवडलं. एकदम मस्त निसर्गरम्य वातावरण होतं आणि मस्त एकदम अशी थंडी वगैरे होती तिकडे. रात्री खूप थंड वाटत होतं तिकडे. आणि असं आजूबाजूला शेत होते आणि मध्ये त्यांचा होमस्टे होता. राहण्याची सोय उत्तम, जेवणाची सोय उत्तम. तर मला होमस्टे खूप आवडला. पण जे खरोखर मला खूप प्रामाणिकपणे आवडलं ना, ते मी सांगितलं. त्यानंतर आम्ही तिकडे मस्तपैकी जेवलो, झोपलो आणि सकाळी उठलो. म्हणजे तारीख होती 10 वाजता पुन्हा गेलो मी कुठे, तर जंगल सफारीला. जंगल सफारी गेलो. तिथे आम्ही सकाळी 8 वाजता पोहोचलो. कारण की 8 वाजता सगळे अॅनिमल्स वगैरे जे असतात ना, ते ऍक्टिव्ह असतात, आपल्याला मुवमेंट पाहायला मिळतात. त्यासाठी मी पुन्हा तिकडे गेलो सकाळ आणि तिकडे ते पुन्हा एकदा प्राणी पाहिले. ते आम्ही 1 तासामध्ये आम्हाला ते शूट झालं. ते करून लगेच आम्ही निघालो कुठे, स्टॅच्यू ऑफ युनिटी. कारण की आम्हाला घरी देखील यायचं होतं, बाकीच्या मित्रांना कामाला जायचं होतं त्यासाठी. आणि मग स्टॅच्यू ऑफ युनिटी मस्तपैकी पाहिलं. तुम्ही ते व्लॉग सगळे पाहिलेच असतील आतापर्यंत. तर स्टॅच्यू ऑफ युनिटी सर्व एक्सप्लोर केलं आणि नंतर आम्ही निघालो मुंबईच्या दिशेला. मग मुंबईच्या दिशेला येताना आम्ही पूर्ण रस्ता परत विचारत आलो. कारण की जिथे आपण जातो तिकडे आपल्याला कधी माहिती नसेल, तर आपण विचार गेलेच बरं ना. तर आम्हाला एक सुरत साईडला डायरेक्ट निघणारा एक हायवे भेटला 124 किलोमीटरचा. आणि नंतर माझ्या मित्रांना लागली भूक. तर मी बोलले काम करूया, आपण चांगल्या ठिकाणीच बोललो बघूया आणि तिथेच मस्तपैकी जेवूया. मग आपण डायरेक्ट सुसाट आपल्या मुंबईच्या दिशेला निघूया ना. अशाच आमच्या गप्पा गोष्टी गाडीमध्ये चालू होत्या. आमचा प्रवास चालू होता, मस्तपैकी एन्जॉय करत होतो. आणि अचानक आम्हाला एक असं प्लेस भेटला, जे तुम्ही आता पुढे मागे ब्लॉग मध्ये बघित होते. मला एकदम मस्त वाटलं, नॅचरल एकदम दिसत होतं ना. मस्त असं वरती सुकलेलं गवत वगैरे होतं आणि त्याची जी रचना होती, खाली शेणानी वगैरे सारवलं, ते बघून आहा, मला पुन्हा ते गावचं म्हणजे होतं ना, गावच्या साईडला जुन्या पद्धतीने जसे हॉटेल्स असायचे पहिला, तर तसं काय फील वाटलं. मी यांना बोललो की आपण इथेच जेवूया आणि इथेच काय ते बोलू मिळेल ते खाऊया. तर ते खाल्लं वगैरे आणि इतकं सॅटिस्फॅक्शन मिळालं ना, वाव. तिकडे थोडा आम्ही टाइम स्पेंड केला आणि मग नंतर आम्ही बसलो गाडीत आणि नंतर आम्ही पोहोचलो 9 वाजता आपल्या घरी. मध्ये मी काहीच शूट नाही केलं कारण की थकलेलो. आम्ही आमच्या मोबाईलवरती व्हिडिओज बघत होतो, कसं शूट झालंय, काय शूट झालंय. आणि अशा प्रकारे आपली ती सिरीज पूर्ण झालेली आहे. तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन येण्याचा मी प्रयत्न केला. आय होप तुम्हाला हे सर्व ब्लॉग आवडले असतील. तर मी असंच आणखीन बाहेर पडणार आहे. तर मला काय करायचंय, तर मला ना पूर्ण महाराष्ट्र एक्सप्लोर करायचं. आपली ताडोबाची देखील एक सिरीज बाकी आहे, तर ते देखील आपण नक्कीच करणार आहोत. आणि मला पूर्ण महाराष्ट्र एक्सप्लोर करते, म्हणजे आपल्या पद्धतीने जिथे मी जाईन तिथे माझ्यासोबत तुम्ही असाल, असा एक्सपिरियन्स मला तुम्हाला नेहमी द्यायचा असतो. सो मी तसंच काहीतरी प्रयत्न करणार आहे आणि आपलं लवकरच महाराष्ट्र असेल एक्सप्लोर करायला सुरुवात करू. जवळजवळच्या ठिकाणांपासून आपण असं पसरत जाऊया. तर असा काही प्रयत्न असणार आहे. आणि जितके मी व्लॉग आहेत ना, हे एकदम सिंपल पद्धतीने बनवतो आहे. तर हे व्लॉग तुम्हाला कसे वाटतात हे नक्की मला कमेंट करून सांगा. तुमचे कमेंट्स मला आवडतील वाचायला. आणि आपण लवकरच बाहेर पडू. तिथपर्यंत भेटूया एका नवीन व्लॉग मध्ये. हो, बऱ्याच दिवसांनी हा डायलॉग बोलतोय. आजचा दिवस संपला. गणपती बाप्पा मोरया.